काय मंडळी, रोज तोच खाऊन जर कंटाळा आला असेल तर आज बनवू झणझणीत घरच्या घरी मिसळ. मिसळ पाव बनवूयात. चला तर कसा बनवायचा संपूर्ण रेसिपी पाहूयात. जर तुम्हाला संपूर्ण डिटेलमध्ये रेसिपी हवी असेल तर रिलेटेड व्हिडिओ क्लिक करा आणि संपूर्ण रेसिपी लॉंग व्हिडिओमध्ये पहा. मिसळ बनवण्यासाठी आपल्याला लागणारे कांदे, टमाटे आणि लसूण, धने थोडेसे, आपण एवढं सगळं यामध्ये घालणार आहोत. तर इथे अद्रक पण लागणार आहे. अद्रक देखील बारीक कापून घ्यायचे, तेही घालून घ्यायचे. टमाटर देखील आपण कापून घेतलेलं आहे, तेही आपण यामध्ये घालून घ्यायचं. सगळं आपण एकजीव करून घ्यायचा आणि मसाला व्यवस्थित भाजून घ्यायचा. मसाला व्यवस्थित भाजून झाला की त्यामध्ये थोडासा तेल घालून व्यवस्थित परतून घ्यायचे. तर इथे आपला मसाला तयार झालेला. आता आपण ह्याला वाटून घेऊयात. इथे 5 संपूर्ण आपण एकत्रच वाटण बनवून घेतलेलं आहे, म्हणजे एकदम टेस्टी आणि एकदम झटपट बनते. तर आता आपण कढई ठेवायचं आहे. कढईमध्ये तेल घालून घेऊयात. जे वाटण बनवून घेतलेलं आहे ते यामध्ये घालायचे. हळद घालूयात. हळद, तिखट, मीठ घालूयात त्यामध्ये आणि मस्त परतून घेऊयात. उसळला 2 शिट्टी काढून घ्यायचं आहे. त्यामध्ये मीठ घालून व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे उसळला. मटकीची उसळ आहे तीच. तर इथे मिसळ मसाला आपण यामध्ये घालून घ्यायचा. चवीनुसार मीठ घालून घ्यायचा. तर पहा, मिसळला उसळ मस्त शिजलेले आहेत ते आपण यामध्ये घालून घ्यायचे. तर तयार झाली आपली ही मिसळ. तर आपल्याला हवं तेवढं पाणी यामध्ये घालून घ्यायचं आहे. तर मंडळी, संपूर्ण डिटेल आपली ही रेसिपी आपल्या चॅनलवर पाहू शकता. इथे खाली रिलेटेड व्हिडिओमध्ये नक्की क्लिक करा, डिटेल रेसिपी पाहू शकता. अगदी झटपट आणि सोलापुरी स्टाईल मिसळ तयार झालेला आहे. तर पहा मंडळी, या पद्धतीने आपला मिसळ रस्सा तयार झालेला आहे. तर मंडळी, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंट करून कळवा. अशाच नवनवीन रेसिपीसाठी लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पटकन नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून नवनवीन रेसिपीज दररोज तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर पहा मंडळी, फायनली आपला मिसळ कसा तयार झालेला आहे ते तुम्ही इथे पाहू शकता. गरमागरम आपण ही मिसळ रस्सा आपण यामध्ये घालून घेऊयात. तर पहा, उसळला आपण रात्रभर भिजवून ठेवायचे, सकाळी बांधून ठेवून मग ही आपण उसळ कुकरला शिट्टी लावून घेतलेली आहे, म्हणजे मस्त अशी एकदम मऊ व्हायला पाहिजे उसळ. तर पहा मंडळी, गरमागरम आपला मिसळ तयार झालेला आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंट करून कळवा. आणि ही रेसिपी कोणत्या राज्यातून, जिल्ह्यातून पाहताय तेही नक्की कमेंट करून कळवायला विसरू नका. मंडळी, इथे पहा, गरमागरम आपला हा मिसळ तयार झालेला आहे. तुमच्या तोंडाची चव गेली असेल तर नक्कीच ही रेसिपी ट्राय करा, कारण एकदम जबरदस्त आणि एकदम घरच्या घरी एकदम जबरदस्त मिसळ इथे तयार झालेलं आहे. वरून थोडीशी फरसाण, कोथिंबीर आपण इथे घालून घ्यायचं आणि तयार झाले आपली मिसळ. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.